आम्हाला दोघांना एक बहीण होती, खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती, पण ती झाली आणि वारली. त्यामुळे माझ्या आईला खूप वाटायचं की मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली पाहिजे. परत दादा झाला, परत मी झालो, दादाला परत मुलगा झाला, मला परत मुलगा झाला. आणि परत सेकंड चान्सला तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत की नाही त्या सगळ्यांना नवस केला, काहीही कर पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे. पण मला असं वाटतं की ह्या 5 वर्षाच्या काळामधले ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कुठला निर्णय असेल तर तो आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं. कोण कसा विचार करतं याचं मला माहीत नाही. त्यांनी विचारलं की काय नाव टाकू, त्या महिलेनं सांगितलं लाडकी बहीण टाका. तो म्हणला खरंच टाकू का? तो म्हणला दुकानदार म्हणला खरंच टाकू का? म्हणलं मी सांगते ना, म्हणलं लाडकी बहीण टाका म्हणला. आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं. तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे, त्याचा मला फोन आला, आमचं काही खरं नाही, बहुतेक लाडक्या बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटतं. मी गमतीनं मला सोन्या मला म्हणली मला देणार नाही का 1500 रुपयाचे? म्हणलं देतो पण एका अटीवर, 1500त महिना घालवायचा, 100 रुपये परत मला वर मागवायचं नाही. आज तुम्हाला काही लोक 3000 देतो म्हणून सांगतायत. ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस घातली की हे बंद करा म्हणून. आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाचा 75,000 कोटी आहे. आज ते जे आश्वासन देतात त्याला 2 लाख कोटी रुपये खर्च आहे. आणि ते आमच्यावर करतात एवढे पैसे तुमच्याकडे का, मग तुमच्याकडे कुठे येणार आहे? पण त्या विजयनगरमध्ये एका छोट्या मुलीनं तिची पिगी बँक फोडली. मी तिला नको म्हटलं, नाही म्हणली. तिचे वडील म्हणले घ्या, म्हणले भैया रात्रभर जागे आहे तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून. इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केलंय. त्यामुळे सुहास बाबांची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीनं अनिल भाऊ समर्पित भावनेने जगले त्या पद्धतीनं हा सुहास बाबा आयुष्यभर समर्पित भावनेने तुमच्यासाठी जगेल. राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारणावरती उभं राहतात, काही कुटुंब आर्थिक ताकदीवरती उभं राहतात, पण अनिल भाऊंचं कुटुंब हे तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आशीर्वादावर उभं राहिलेलं कुटुंब आहे. आज त्या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं आशीर्वाद ठेवावा. एखाद्या कुटुंब म्हणजे आमचे विरोधक ज्या दिवशी भाऊ गेले, माणसं दुःखात आहेत, त्यावेळेला ह्यांना उकळ्या फुटल्या होत्या. त्यातले एक जण गाडीत म्हणले कळेल 15 दिवसात भाऊभाऊ मोडून खातील, काही ठेवणार नाही. 8 महिने झाले लाडे साहेब, आज भाऊभावांच्यातलं बॉन्डिंग कळलंय काय आहे. आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो, असं कुटुंब ठेवण्याचे. कारण मी माझ्या भाषणात सांगितले ना, मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावाला, चुलत्यांना, चुलत भावांना, गावाला, कुठल्याही कार्यकर्त्याला माफी मागायला गेलो नाही. स्वाभिमानानं सांगितलं मी अर्ज भरायला चाललो, तुम्ही माझ्याबरोबर या. आणि माझ्या पुढं सगळे होते. काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील तर त्यांना कदाचित आठवत असेल, टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरापुढं बॅरेल ठेवलेला असायचा. कोणाला आठवत आहे का बघा, 2012 सालची गोष्ट आहे. बॅरेल ठेवायचा, त्याच्यावर फडकं टाकायचं आणि टँकरनं पाणी ओतायचं. आणि इतकी भांडणं पाण्यासाठी, त्या टँकर आला की अख्ख्या गावात भांडणं व्हायची. ती भांडणं मिटवायला मी जायचो होता. आणि ती टँकरनं पाणी देणं आणि ते भांडणं मिटवणं एवढ्यावर मला बायकांनी मतदान केलं, 2 मोठ्या मतांनी निवडून आणले मला. कारण द्राक्ष आणि डाळिंब, तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे. नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे. क्वालिटी आम्ही तयार करतो. ह्या खानापूर तालुक्यातलं पळशी नावाचं गाव आहे, ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतं. एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरतो. डाळिंब आमच्या आटपाडी तालुक्यासारखं डाळिंब कुठंच तयार होत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे 1000 कोटीचे विकलेत. आमच्या शेतकऱ्यांनी ह्या पाण्यावरती ह्या मतदारसंघामध्ये 1200 कोटीचा ऊस पिकवून घातलाय. की तुमचा आणि ह्या टेंबू योजनेचा थोडासा संबंध आहे. बरीचशी कामं आम्ही केली, तुमचा एकट्याचा त्यात संबंध नाही. तुम्ही एकट्यानं काम केलं नाही आधी म्हणून हे खोटं आहे, हे दिवा स्वप्न आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमच्या एकट्याचा रोल नाही, हे नाही. आता त्याचं सर्टिफिकेशनचं नाही आम्हाला गरज. लाळे साहेब ज्या वेळेला उंबरगावमध्ये पाईपा पोचल्या, त्या पाईपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनींनी, तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट राजकारण पार्टी सगळं सोडून
त्या आलेल्या पाईपांचं वाजवून स्वागत केलं, पूजन केलं. अनिल भाऊंचा फोटो त्या पाईपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मानदेशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीने काढून त्या भाऊंच्या फोटो पुढे ठेवला. ह्याच्यासारखं सर्टिफिकेशन जगात कुठं नसतं. 50 कोटी रुपये आळसनला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं. असं प्रत्येक गावामध्ये काम करण्याचं, म्हणजे कोणतं आरोप करतं की पाण्याचंच काम केलं, म्हणजे पाण्याचंच नाही, सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही ह्या मतदारसंघामध्ये गेली 40 वर्ष काम केले. पाणी 8-8 दिवस पाणी येत नाही, 10-10 दिवस पाणी येत नाही, 35 रुपये पाणीपट्टी घेत आहे, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता. 40 वर्ष 50 वर्ष तुम्ही ह्या गावाचं नेतृत्व केले, पण तुम्हाला दुर्दैवानं ह्या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही. त्यावेळेला सुहास बाबर अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला. त्यावेळेला ह्या सुहास बाबरचं कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या पश्चात ह्या विट्या शहराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, या माझ्या माता भगिनींना सारखं पहाटे 5 वाजता, 4 वाजता, रात्री 12 वाजता, 1 वाजता उठायला लागू नये पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून 87 कोटी रुपये सुहास बाबरनं ह्या नळ पाणी पुरवठा योजनेला दिले. ताई माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तुझं कर्तृत्व काय? पंचायत समिती जिल्हा परिषदचं कामकाज बघा, माझं कर्तृत्व एवढंच आहे, ज्या दिवशी सुहास बाबर सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही, एवढीच माझं कर्तृत्व आहे. त्याच्या पाठीमागचं गणित ओळखून घ्या. ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय. त्यावेळेला जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, कराटेचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिकतेनं शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. तुमच्या हातामध्ये, तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक 100% कन्व्हिन्स होणार. माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात. आज आपण ज्यावेळेला सगळे गेलो शिंदे साहेबांच्या बरोबर, आज भाषणात हेड सांगतात 50 कोकी घेतली गेली, 50 कोकी घेतली गेली. तुम्हाला अनिल भाऊंचा स्वभाव माहिती आहे ना, तत्वानं राजकारण करणारा. ह्या मतदारसंघामध्ये संपत नानांच्या नंतर, शहाजी बापूंच्या नंतर तेवढा एकच माणूस होता. तुम्ही कशावरती राजकारण करता हे जगाला माहिती आहे. त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का, हा पहिला मुद्दा होता. ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन जायचा निर्णय घेतला. त्यांनी तो 6वा टप्पा मंजूर करून आणला आणि ज्यांनी आरोप केले ताई त्यांचा ह्या 4 महिन्यातला 5वा पक्षप्रवेश झालाय परवा दिवशी. केलंय काम भारी. आता पुढची तयारी आपल्या मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय सुहास भैया अनिल भाऊ बाबर आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. भैयाजी, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी उभा आहे आणि ह्या महिला मेळाव्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित या विधान परिषदेच्या अत्यंत कर्तृत्ववान सभापती आदरणीय नीलमताई गोरे, व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी, समोर बसलेल्या एक सोडून माझी माता भगिनी, भाऊ कायम म्हणायचे तसे, नीलमताईंच्या विषयामध्ये फार कमी लोकांना, समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे. पण अनिल भाऊंच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा नीलमताईंचा होता. ज्या वेळेला 2014च्या निवडणुकीच्या आधी ताई पक्ष बदलायचा हा निर्णय थोडासा माझा होता. म्हणजे माझ्या वडिलांची काही फारशी इच्छा नसायची, पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, अन्यथा राजकारणामध्ये आपण दुर्दैवानं मागं राहू, ही भूमिका घेऊन मी आणि माझा दादा कायम भाऊंच्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली. तुम्हाला 2014ची गोष्ट कदाचित आठवत असेल, ज्या वेळेला अनिल भाऊंचं एक छोटंसं ऑपरेशन झालं होतं, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला आला होता भाऊंना, आणि पहिली मुहूर्तमेढ प्रवेशाची आपली तिथं रवली गेली होती. तुमच्या साक्षीनं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय.
मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये माझा पहिला महिला मेळावा आहे. आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत जाणवते की माझी आई ह्या व्यासपीठावरती असायला पाहिजे होती, पण ती दुर्दैवानं आज इथं नाही आहे. कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभं राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असतो तर तो त्या आईचा असतो, त्या महिलेचा असतो. समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केला आहे म्हणून त्यांची कुटुंब आज त्यांच्या परीनं काम करतात. किंवा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यभर बघितलं आहे ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितलं आहे. कारण तिचं लग्न होऊन ज्यावेळेला आली असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेली नाही भाऊंच्याबरोबर, कधी फिरायला गेली नाही, कधी हॉटेलला जेवायला गेली नाही. काय कुठं गेली असेल तर फक्त हॉस्पिटललाच गेली असेल, दाखवायला गेली असेल तर एवढंच तिचा आणि भाऊंचा सहवास होता. अन्यथा तिनं अख्खं आयुष्य ह्या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला. एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा, ताई ह्या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही की जो तिच्या हातचा चहा पिलेला नाही. आयुष्यभर तिनं ते काम करण्याचं व्रत घेऊन तिनं तिचं अख्खं आयुष्य व्यतीत केलं होतं. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, आपण आत्ता ज्या घरात बसलो होतो त्या घराच्या बरोबर समोर एक चहाचा गाडा झाला नवीन. आणि मी तिला एकदा म्हटलं की आता असं करूया, तुझं वय झालं आहे, तू काय चहा करू नको, आता इथनं पुढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथनं चहा आणू, किटलीत भरून ठेवू आणि भरून देऊ. मला म्हणली फार शाने आहेस. मला म्हणली म्हटलं का ग, खाली माणसं येणार आणि शिपाई तिथनं किटली हलवा देणार म्हणले चहाचा आणि तो मी भरून देऊ. म्हटलं मी देणार नाही. म्हणजे आयुष्यभर मी चहा केला आहे, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहाच देण्याची भूमिका पार पडेल. असा त्याग ह्या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आज आमच्यासारखे कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं. किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं. ताई समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेले 40 वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निस्सीम भावनेनं अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न करते. या मतदारसंघासाठी जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही 40 वर्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता ताई, आमच्या मनीषाताई सभापतींनी ते भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं. इलेक्शनच्या पिरियडमध्ये फार वेळ चालत नसतो, इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कट्टोकट टायमिंग चाललं असतं. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती ताई ती थोडी तुम्हाला विशद करणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या सभापती झाला त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो होतो. माझे वडील ताई ज्यावेळेला आमदार झाले 1994 साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि 94 पासून 2024पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले, मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत, स्ट्रेचरवरती त्यांना आम्ही ॲडमिट करत होतो ताई. त्याही वेळेला ते अधिकाऱ्यांना काम सांगत होते. ICUमध्ये होते त्याही वेळेला अधिकाऱ्यांना फोन लावून पाणी असं सोडा, पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे, मग द्राक्षांना गेलं पाहिजे, मग उसाला गेलं पाहिजे. ही भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. ही भूमिका घेऊन माझ्या वडिलांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. ताई पिण्याचं पाणी आम्ही टँकरनं पुरवत होतो. मनीषाताई सांगत होत्या, त्यांच्या काळातलं सांगत होत्या, मी अनिल भाऊ सभापती होते त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्याला पिण्याचं पाणी टँकर चालू होतं. ज्यावेळेला मी पंचायत समितीला उपसभापती झालो त्यावेळेला सुद्धा पिण्याचं पाणी टँकर चालू होतं. 30 वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याचं पाणी टँकरने पित होता. मी उपसभापती झालो, माझ्या अंगावरचा गुलाल गेला नव्हता. तुम्हाला कमी फोन आले, तुम्हाला फक्त गाठ माता होता. मला सकाळी 6ला पहिला फोन आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता. मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगावातून आला होता. ते मला एका बहिणीचा फोन आला, टँकर आला नाही. म्हटलं कशाचा? म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था. त्यावेळेला खानापूर तालुक्याला 200 टँकर हे पिण्याच्या पाण्याचे चालू होते. आटपाडीला 225 टँकरच्या आसपास त्यावेळेला पिण्याच्या पाणी चालू होते. आणि माझ्या कारकिर्दीतले 3 वर्ष पंचायत समितीचे हे पिण्याचं पाणी टँकरनं देण्यामध्ये घालवलं. आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे लिहून ठेवा, मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये
अनिल भाऊ आमदार झाल्यानंतर ही टेंबू योजनाचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळिंब, तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे, नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे ताई, क्वालिटी आम्ही तयार करतो. ह्या खानापूर तालुक्यातलं पळशी नावाचं गाव आहे, ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करतं. एक्सपोर्टचा रेट ह्या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरतो. डाळिंब आमच्या आटपाडी तालुक्यासारखं डाळिंब कुठंच तयार होत नाही. आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे 1000 कोटीचे विकलेत. आमच्या शेतकऱ्यांनी ह्या पाण्यावरती ह्या मतदारसंघामध्ये 1200 कोटीचा ऊस पिकवून घातला आहे. म्हणजे इतका मोठा बदल ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतलं आहे. आणि ताई मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातो आहे त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंचाला, कारण आता ताई फार अवघड झाले भाषण करताना, म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा, ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते. त्यामुळं खोटं बोलून काय चालत नाही. त्यामुळं रुजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावातलं उभा करतो, तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झालं का नाही. आणि ते भाषणात सांगतात, खाली उठून सांगतात की नाही, छोटं गाव असेल तर ताई सांगतात 5 कोटी रुपये अनिल भाऊने दिले आत्तापर्यंत. एक जण म्हणतो 7 कोटी दिले, कोण म्हणतो 10 कोटी दिले, कोण म्हणतो 15 कोटी दिले. आळसनचा आमचा सरपंच अजित जाधव, त्याच्या गावामध्ये मी सभेला गेलो, त्यानं सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणला, त्यानं यादी लिहून आणली होती कामांची, बिचाराने यादी वाचली. म्हणला मी आता दमलो, मी काय भाषण करणार नाही, खाली बसतो. 50 कोटी रुपये आळसनला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं. असं प्रत्येक गावामध्ये काम करण्याचं, म्हणजे कोणतं आरोप करतं की पाण्याचंच काम केलं, म्हणलं पाण्याचंच नाही, सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही ह्या मतदारसंघामध्ये गेले 40 वर्ष काम केले. आता ताई 2-3 दिवसापूर्वी इथं पाठिंबा झाला आहे मला खूप मोठ्या लोकांचा. त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका, मी कुणाला म्हणजे मी डे फर्स्टपासून ठरवलं आहे की टीका टिप्पणी ताई कुणावरही करायचं नाही, कारण कामच एवढं केले. एका गावामध्ये काम सांगायला तर अख्खा दिवस मला एका गावाला सांगायला लागू शकतो. पण निवडणुकीमध्ये शेवटी संस्कार आणि याचा भाग असतो. शक्यतो गेलेल्या माणसावर कोण बोलत नाही. भाऊंना जाऊन 8 दिवस झाले, पण काही मंडळी आजही भाऊंच्यावर टीका करायचा प्रयत्न करतात. आता त्या टीकेला उत्तर काय मी देणार नाही, पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. अनिल भाऊंची होती ज्यावेळेला टीका करतात की तुमचा आणि ह्या टेंबू योजनेचा थोडासा संबंध आहे, बरीचशी कामं आम्ही केली, तुमचा एकट्याचा त्यात संबंध नाही, तुम्ही एकट्यानं काम केलेलं नाही, आधी म्हणून तर हे खोटं आहे, हे दिवास्वप्न आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमचं एकट्याचा रोल नाही, हे नाही. आता त्याचं सर्टिफिकेशनची तर आम्हाला गरज नाही. परवा दिवशी ह्या टेंबूचा 6वा टप्पा, म्हणजे 5 टप्प्याची योजना ही 6व्या टप्प्यापर्यंत गेली. आणि 6व्या टप्प्याचं काम ज्यावेळेला सुरू झालं, तुम्ही बरेचसे माझ्या माता भगिनी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. त्या 42 गावांना जे पाणी जात नाही त्या गावांना पाणी देण्याचं काम सुरू झालं. लाळेसाहेब, ज्या वेळेला उंबरगावमध्ये पायपा पोचल्या, त्या पायपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनींनी, तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट राजकारण पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या पायपांचं वाजवून स्वागत केलं, पूजन केलं. अनिल भाऊंचा फोटो त्या पायपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मानदेशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीनं काढून तर भाऊंच्या फोटो पुढे ठेवला. ह्याच्यासारखं सर्टिफिकेशन जगात कुठं नसतं. तुम्ही काय मानता याला फारसं महत्त्व राहिलं असं मला वाटत नाही, कारण हे लोकमान्य झालेलं आहे, लोकांनी मान्य केले. त्यामुळं मी ह्या गोष्टींना टीका टिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही. मात्र ताई, मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील तर त्यांना कदाचित आठवत असेल, टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरापुढं बॅरेल ठेवलेला असायचा. कोणाला आठवत आहे का बघा, 2012 सालची गोष्ट आहे. बॅरेल ठेवायचा, त्याच्यावर फडकं टाकायचं आणि टँकरनं पाणी ओतायचं. आणि इतकी भांडणं पाण्यासाठी, त्या टँकर आला की अख्ख्या गावात भांडणं व्हायची. ती भांडणं मिटवायला मी जायचो होता. आणि ती टँकरनं पाणी देणं आणि ते भांडणं मिटवणं, एवढ्यावर मला बायकांनी मतदान केलं, 2दा मोठ्या मतांनी निवडून आणले मला. कारण त्या अडचणीच्या काळामध्ये मी त्यांच्यावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या शहरामध्ये ताई, माझं गाव गारडे आहे, मी आधी गारडेत राहत होतो. आणि ह्या शहरातल्या महिला, मी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला सांगायचो, ते ज्या ज्या वेळेला फिरेन त्यावेळेला बायका म्हणायच्या, पाणीच येत नाही आणि तुम्ही कशाला मतं मागायला येता, पाणी 8-8 दिवस पाणी येत नाही, 10-10 दिवस पाणी येत नाही, 35 रुपये पाणीपट्टी घेताय, तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. ह्या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता. 40 वर्ष 50 वर्ष तुम्ही ह्या गावाचं नेतृत्व केले, पण तुम्हाला दुर्दैवानं ह्या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही.
ह्या गावाच्या सगळ्या जुन्या स्कीम ताई प्रत्येक वेळेला ह्या गावाला आपल्या भाजप आणि सेनेच्या युतीनं पैसे दिलेत. 1995 नंतर ह्या विटा शहराला जी पाणी योजना झाली त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते. 2014 साली 32 कोटी रुपये दिले की ह्या गावाचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा. तेव्हा सुद्धा भाजप सेनेनं सरकार होतं, त्यांनीच त्या ह्यांनी 32 कोटी रुपये दिले. आल्या 32 कोटीचं लाळेसाहेब 7 दिवसाच्या आत काय पाणी अजून येत नाही. कुठे गेले पैसे हा आमचा प्रश्न आहेच अजूनसुद्धा. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुहास बाबर अनिल भाऊंच्या पश्चात उभा राहिला त्यावेळेला ह्या सुहास बाबरचं कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊंच्या पश्चात ह्या विटा शहराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या माझ्या माता भगिनींना सारखं पहाटे 5 वाजता 4 वाजता रात्री 12 वाजता 1 वाजता उठायला लागू नये पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून 87 कोटी रुपये सुहास बाबरनं ह्या नळ पाणी पुरवठा योजनेला दिलेत. या गावचं बसस्टँड चांगलं व्हावं या हेतून आम्ही 15 कोटी रुपये दिलेत. ताई अनेक काम करण्याची भूमिका घेतली. ताई माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तुझं कर्तृत्व काय. पंचायत समिती जिल्हा परिषदचं कामकाज बघा. माझं कर्तृत्व एवढंच आहे, ज्या दिवशी सुहास बाबर सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही एवढीच माझं कर्तृत्व आहे. त्याच्या पाठीमागचं गणित ओळखून घ्या. ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय. ह्या गावातल्या प्रत्येक माणसांना ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता भगिनींना माणसांना न्याय देण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. अगदी भाऊंच्या पश्चात ह्या मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचा 6वा टप्पा सोडून 1350 कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये मी विकास कामांसाठी आणण्यामध्ये ह्या 8 महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय. हे काम करण्याची भूमिका घेऊन मी जबाबदारीने पार पडलोय. ज्या वेळेला पंचायत समितीत काम करत होतो त्यावेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं ICDSमध्ये ताई काम करत असताना माझं जास्तीचं लक्ष शिक्षण विभागाकडे होतं. जास्तीचं लक्ष ICDS म्हणजे महिला बालकल्याण विभागाकडे होतं. कारण तुम्हाला माहीत नसेल पण 2012 साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि कुपोषित मुलांचं प्रमाण खूप होतं. आम्ही शासनाची मदत घेतली, प्रसंगी लोकसहभाग घेतला, मेडिकल असोसिएशनसारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. महिला बालकल्याणमार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या. खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या स्वतःची शाळा उभं करणं म्हणजे नेत्याचं काम नसतं. ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या पाहिजेत ह्या भूमिकेतनं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, ज्या वेळेला विटा नगर परिषदेच्या शाळांमधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ॲडमिशन खानापूर तालुक्यामध्ये होते. ते आमचं कर्तृत्व आहे. आम्ही आमचं चालवण्यापेक्षा शासनाचं चालवण्याचं त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तर प्रत्येक गोष्टीत आम्ही यांना मदत करतो आहे. ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दैवी प्रसंग घडला, मगाशी मेघाताईंनी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यावेळेला जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, कराटेचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या ह्या छोट्या छोट्या मुली ह्या मानसिकतेनं शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. अशा अनेक योजना आहेत. ही योजना करत असताना ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतली. मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे, आता मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही, पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असा थोडासा आरोप होतो. पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे. शीतलताईंनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता भगिनी होत्या त्यावेळेला मी वरसुद्धा बघितलं नाही, मी त्यांच्या पायाकडेच बघतो. तो माझा स्वभाव आहे. मी डोळ्यात डोळे घालून बघत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी मला ओळखले ती लहान असू द्या अगर मोठे असू दे मी त्यांचे पाय धरले. कारण दुर्दैवानं म्हणजे मला एक खंत असायची काय, म्हणजे माझ्या आईला ते खूप नाद होता. आम्हाला दोघांना एक बहीण होती, खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती पण ती झाली आणि वारली. त्यामुळे माझ्या आईला खूप वाटायचं की मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली पाहिजे. परत दादा झाला, परत मी झालो, दादाला परत मुलगा झाला, मला परत मुलगा झाला आणि परत सेकंड चान्सला तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत की नाही त्या सगळ्यांना नवस केला. काही कर पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे. तिनं इतकं भयानक, आणि डॉक्टर काय सांगत नाहीत की आता डॉक्टर बंदी आहे काय सांगायला, आणि तिनं म्हणजे बाकी काय नाही, मुलगी झाली पाहिजे, मुलगी झाली पाहिजे एवढंच डोक्यात.
इतकं तिनं हे केलं की ज्या दिवशी सिझरिंग करायचा निर्णय घेतला की उद्या सिझरिंग करायचा आहे, तिच्या आदल्या दिवशी तिनं 20,000 रुपये खर्चून मुलीचे कपडे आणले. आता म्हणलं अवघड काम झालं. आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत कानाडे गुरुजी म्हणून, ते म्हणजे भाऊंचे मित्र आहेत. त्यांना आम्हाला नाद आहे पत्रिका बघायचा. मी गुरुजींना म्हणलं की मला काही खरं वाटत नाही, समजा उद्या जर मुलगा झाला तर हिला धक्का बसेल म्हटलं, आणि हिला कन्व्हिन्स करावं लागतं तुम्हाला काहीतरी. मग आम्ही ते रात्री जेवण झाल्यानंतर सगळी 11 वाजता गप्पा मारत बसलो. म्हणजे आणा पत्रिका बघू, सुवाशी काय पत्रिका सांगते, असं करूया तसं करूया. आणि ते गुरुजींनी पत्रिका काढली, काय तर आकडेमोड केली, आणि मग तिनं समजावून सांगितलं तिला की चान्सेस मुलगा व्हायचे जास्तीच आहेत. इतकी रडायला लागली की तिला ते राहवलं नाही. इतकं भयानक त्या माणसाची तिथे गेली, आणि आम्हाला ते बरं वाटलं की आम्ही ते सगळा उद्योग केला, आणि परत दुसऱ्या दिवशी मुलगाच झाला मला. हे देवानं आमच्याकडे बघितलंच नाही. खऱ्या अर्थानं आज आई वडील गेल्यानंतर घरात एक मुलगीची कमी जाणवते. ती मुलगी नाही याचं दुःख फार मोठं आहे. आम्ही ते तिनं आणलेले कपडे सगळे माझ्या राजवीर म्हणजे रणवीर शेजारी एक बाळ झालं होतं, तिला ती मुलगी होती, सगळे कपडे तिला देऊन टाकले. म्हणजे दुर्दैवानं आज बहीण नाही, आज आई नाही. पण हे सगळं पाठवते टाकून ह्या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून ह्या मतदारसंघात का ताई माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात. आज आपण ज्यावेळेला सगळे गेलो शिंदे साहेबांच्या बरोबर, आज भाषणात सहीर सांगतात 50 कोकी घेतले गेले, 50 कोकी घेतले गेले. तुम्हाला अनिल भाऊंचा स्वभाव माहिती आहे ना, तत्वानं राजकारण करणारा ह्या मतदारसंघामध्ये संपतनारांच्या नंतर, शहाजी बापूंच्या नंतर तेवढा एकच माणूस होता. तुम्ही कशावरती राजकारण करता हे जगाला माहिती आहे. त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का, हा पहिला मुद्दा होता. ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन जायचा निर्णय घेतला. त्यांनी तो 6वा टप्पा मंजूर करून आणला. आणि ज्यांनी आरोप केले ताई, त्यांचा ह्या 4 महिन्यातला 5वा पक्षप्रवेश झाला आहे परवा दिवशी. त्यांनी आपल्यावरती आरोप केले. मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून ह्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. ताई, तुमच्या सगळ्यांचं, शिंदे साहेबांचं खूप मोठा आभार आहे की तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखवला. कारण तुम्ही आल्या मला म्हटला की मोठा विश्वास तुम्ही, म्हणलं खरंच आहे. एखादा पार्टीचा नेता गेला, एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं. पण शिंदे साहेबांनी मला आणि दादाला मुलाप्रमाण जपलं आहे. ह्या मतदारसंघाला त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केला आहे. जे काम मागितलं आहे ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. पण मला असं वाटतं की ह्या 5 वर्षाच्या काळामधले ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कुठला निर्णय असेल तो आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं. कोण कसा विचार करतं याचं मला माहीत नाही. पण फक्त 2 मिनिटात मी ते संपवतो. आता लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी त्या मोठ्या भाषणात पण सांगितलं आहे. आमचा एक मित्र एका भांड्याच्या दुकानात बसला होता. आपले पहिले 3 हप्ते आले होते ताई, आणि एक माझी माता तिथे गेली आणि तिनं एक वस्तू बघितली. तो दुकानदार म्हणला 5,000 रुपयाला आहे. ती म्हणली 4,500 रुपयाला द्या. नाही म्हणली 5,000 रुपयाशिवाय ते होणार नाही. ती म्हणली 4,500 रुपये द्या. ते निगोशिएशन झालं आणि 4,500 रुपयाला ती वस्तू ठरली. तिनं ते भांडं घेतलं, ऑनलाईन पेमेंट मारलं. ज्या अर्थी ऑनलाईन पेमेंट मारलं त्या अर्थी त्या माझ्या मित्राला लक्षात आलं की हे बहुतेक लाडक्या बहिणीचे पैसे आहेत. आणि ती वस्तू घेतली, ते नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात. त्यांनी विचारलं की काय नाव टाकू. त्या महिलेनं सांगितलं लाडकी बहीण टाका. तो म्हणला खरंच टाकू का. तो म्हणला, दुकानदार म्हणला खरंच टाकू का. म्हणलं मी सांगते ना, म्हणलं लाडकी बहीण टाका म्हणलं. आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं. तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे. त्याचा मला फोन आला, आमचं काय खरं नाही, बहुतेक लाडक्या बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटतं मला. कोण कसा विचार करते याचा मला माहीत नाही. पण माझे अनेक मित्रांचे मेडिकलचे शॉप आहेत. मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितलेत की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे, पण पैसे नसतात म्हणून 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या गोळ्या घेऊन जातात. मी अशा अनेक महिला बघितलेत की मुलांचे फी भरायला पैसे नसतात. त्या महिलांना हे 1500 रुपये शिंदे साहेबांचं आयुष्यभर आशीर्वाद मिळतील. त्यांच्या कुणाचे औषधाचे पैसे भागलेत, कुणाच्या फीचे पैसे भागलेत. एक तर असं आता सांगायला नाही पाहिजे, माझा एक मित्र वकील आहे, त्याच्याकडे एक महिला आली की माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी वकील बघितला नव्हता. 7,500 रुपये आलेत. तर आता माझे पैसे घेऊन नवऱ्याला तोडू सोडवतो. म्हणला अशा अडचण असेल तर फी पण नको म्हणला तुमची. म्हणजे कोण कसा वापर करेल ह्याची खात्री नसते. पुरुषांचं फार वाईट आहे.
आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात 1 सेकंड सुद्धा लागत नाही. आमचं येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असतं. तसं महिलांचं नसतं. निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल. मी गमतीनं मला सोन्या मला म्हणली, मला देणार नाही का 1500 रुपयाचे? म्हटलं देतो, पण एका अटीवर 1500 महिना घालवायचा, 100 रुपये परत मला वर मागवायचं नाही तुमच्या. म्हणजे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागं उभारण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे, आज आम्ही अजेंडा मांडताना मांडला आहे की आम्ही सरकार आल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये करू. आज तुम्हाला काही लोक 3000 देतो म्हणून सांगतायत. ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस घातली आहे की हे बंद करा म्हणून. आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाचा 75,000 कोटी आहे. आज ते जे आश्वासन देतात त्याला 2 लाख कोटी रुपये खर्च आहे. आणि ते आमच्यावर आरोप करतात एवढे पैसे तुमच्याकडे आहेत का, मग तुमच्याकडनं कुठून येणार आहेत? त्यामुळे ह्या सगळ्या भूलताप आहेत. कारण ताई आज प्रॉब्लेम असा आहे, विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असं आहे की सांगायचं काय, काम तर काही केलेलं नाही. नावं ठेवाय म्हटले तर सुहासबाबूवर बोलण्यासारखा एकही मुद्दा नाही. आणि एकदा बोलून फसले, माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न नसतो. आता 4 दिवस राहिले, माणसं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारणावरती उभं राहतात, काही कुटुंब आर्थिक ताकदीवरती उभं राहतात, पण अनिल भाऊंचं कुटुंब हे तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आशीर्वादावर उभं राहिलेलं कुटुंब आहे. आज त्या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं आशीर्वाद ठेवावा ही माफक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला माहीत नाही, पण तुम्हाला माझी विनंती आहे, हे सगळं करत असताना सुहास बाबर एकटा करू शकत नाही, त्याला मदतीची गरज आहे. म्हणजे ताई मी भाषणात सांगतो, वडील नसल्यामुळं घोटाळा काय झाला आहे ते माझं ते हलगीवाल्यागत झाले. वाजवायचं आपण, नाचायचं पण आपणच. त्यामुळं थोडंसं म्हणजे आज भाऊ असणं म्हणजे वडील असणं नसण्यात फरक आहे. आज दादानं माझ्या वडिलांची जागा घेतली, तो ताई माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे 3 वर्षांना. पण शीतलवणी तुम्ही म्हटला की लोकांनी येऊन सांगितलं, पार्टीने येऊन सांगितलं. भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं मला सांगितलंय तू धाकटाच पण तुला हे सांभाळावं लागेल एवढं मोठं मन करून त्यानं मला सांगितलं. बाकीच्यांची गोष्ट वेगळी, पार्टी परत सांगणारच होती. पण एखाद्या कुटुंबामध्ये आमचे विरोधक ज्या दिवशी भाऊ गेले, माणसं दुःखात आहेत, त्यावेळेला ह्यांना उकळ्या फुटल्या होत्या. त्यातले एक जण गाडीत म्हणले, कळेल 15 दिवसात भाऊभाऊ मोडून खातील, काही ठेवणार नाही. 8 महिने झाले लाळे साहेब, आज भाऊभावांच्यातलं बॉन्डिंग कळलंय काय आहे. आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे असं कुटुंब ठेवण्याचे, कारण मी माझ्या भाषणात सांगितले ना, मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावाला, चुलत्यांना, चुलत भावांना, गावाला, कुठल्याही कार्यकर्त्याला माफी मागायला गेलो नाही. स्वाभिमानानं सांगितलं मी अर्ज भरायला चाललो, तुम्ही माझ्याबरोबर या. आणि माझ्या पुढं सगळे होते. एवढं काम करण्याची आणि प्रत्येकाशी नातं जपण्याची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, 5च दिवस होऊ द्या. ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर त्या माझ्या माता भगिनी ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहेत. म्हणजे माझ्या माता भगिनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आता तुमचा जर भाऊ मुख्यमंत्री व्हायचा असला तर त्याला खाली सुहास बाबर आमदार व्हायला लागतो. आणि तो आशीर्वाद तुम्ही द्यावा, घराघरात पोचा, आपली भूमिका सांगा. मी कुणावर टीका केलेलं नाही, काम केलेलं सांगतोय, भविष्यात काय करायचं ते सांगतोय. ती भूमिका घेऊन लोकांच्यापर्यंत पोचा. तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक 100% कन्व्हिन्स होणार. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे, 2 नंबरला आपलं बटन आहे. आणि 20 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्याच्यानंतर हा सुहास बाबर तुम्हाला माझा शब्द आहे, मी हा शब्द देण्यापूर्वी बायकोला मी त्या दिवशी बोलवून सांगितलंय की ज्या पद्धतीनं माझी आई वागली त्याच पद्धतीनं तुला वागावं लागेल, अन्यथा अनिल भाऊनी सांभाळलेली माणसं असं मी सांभाळू शकत नाही. तुम्ही आता बघितलं 5,000 रुपये मला ताई माझ्या एका मातेनं दिले. ज्या ज्या बहिणींनी मला ओळखले, कुणी 100 दिलेत, कुणी 500 दिलेत, कुणी 51,000 रुपये दिलेत, कुणी लाख रुपये दिलेत. इतकं प्रचंड प्रेम. ज्याला ताई माझे वडील उभा राहिले 90 साली, त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसती. ज्या नेत्यांनी
ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं त्यावेळेला धोतर घालायची पद्धत होती, नेहरू शर्ट घालायची पद्धत होती. माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील, घोरपडे काका असतील, बागलभाऊ असतील, ही सगळी मंडळी त्या धोतराचा ओटा करायची आणि त्या सभेच्या अवतीभोवती फिरायची आणि रोजगार हमीच्या कामावर आलेली माणसं त्यात रुपया, 2 रुपये, 3 रुपये टाकायची. 30 वर्षानंतर माझ्या अंगावर काटा आहे. 30 वर्षानंतर ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा सर्टिफिकेटची कोणाला आवश्यकता नाही. तुम्ही 5,000 रुपये देणं वेगळी गोष्ट आहे, पण त्या विजयनगरमध्ये एका छोट्या मुलीनं तिची पिगी बँक फोडली. मी तिला नको म्हणलं, नाही म्हणली. तिचे वडील म्हणले घ्या, म्हणले भैया रात्रभर जागे आहे तुम्हाला पैसे द्यायचेत म्हणून. इतकं प्रेम ह्या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केलं आहे. त्यामुळे सुहास बाबाची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीनं अनिल भाऊ समर्पित भावनेने जगले त्या पद्धतीनं हा सुहास बाबा आयुष्यभर समर्पित भावनेने तुमच्यासाठी जगेल, त्यात कुठेही कमी पडणार नाही. एवढं अभिवचन देऊन तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया, धन्यवाद. तेजस्वी विचार, अमोघ